कन्सिस्टंट आणि परसिस्टंट यामधील फरक समजून घेऊया. पहा, कन्सिस्टंट म्हणजे काय तर सातत्यपूर्ण आणि परसिस्टंट म्हणजे काय तर जिद्दी किंवा चिकाटी असणारा. कन्सिस्टंट आहे म्हणजेच काय तर सातत्यपूर्ण आहे आणि परसिस्टंट म्हणजे काय जिद्दी किंवा चिकाटी असणारा व्यक्ती. तर ज्यावेळेस जिद्दी किंवा चिकाटी असणारा व्यक्ती सांगायचं आहे आपण त्या ठिकाणी परसिस्टंट यूज करू. लिसा तिच्या अभ्यासामध्ये सातत्यपूर्ण आहे तर आपण म्हणू शकतो लिसा इज कन्सिस्टंट इन हर स्टडी. लिसा जिद्दी आहे, जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहते. मग आपण म्हणू शकतो लिसा इज persistent. She keeps trying until she succeeds. ज्यावेळेस जिद्दी किंवा चिकाटी असणारा शब्द सांगायचा आहे तर परसिस्टंट हा शब्द यूज करायचा आहे आणि ज्यावेळेस सातत्यपूर्ण किंवा सातत्य ठेवणारा सांगायचा आहे त्यावेळेस कन्सिस्टंट हा शब्द यूज करायचा आहे.